हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम स्वीट रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे बेसन बर्फी। तोंडात टाकताच विरघळणारी अशी बेसन बर्फी आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी साहित्य पाहूयात। त्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलेले आहे, सारख्या वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, जवळपास पाऊण वाटी रूम टेम्परेचरमध्ये असलेला तूप घेतलेला आहे। याला रूम टेम्परेचरमध्ये आणून घ्यायचं, म्हणजे थोडं गरम करून घ्यायचं, नाहीतर तो खूप जास्त होतो। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आणि अर्धा वाटी घरीच तयार केलेला होता तो मी खवा वापरणार आहे। यामध्ये इलायची घेतलेली आहे आणि केसरचे धागे सुद्धा वापरायचे आहे, खूप छान फ्लेवर येतो। आणि हे सर्व प्रमाण जे आहे ते मी एकाच वाटीने मेजरमेंट करून घेतले। याच वाटीने बेसन, साखर, इतर साहित्य सर्व मी एकाच वाटीने मेजरमेंट करून घेतलेले आहेत। चला तर मग सर्वात आधी आपण चाचणी तयार करूयात। तर त्यासाठी साखर घेतलेली आहे इथे, आणि इथे त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे। हा आपण पाणी चाचणी तयार करण्यासाठी वापरूया। तर त्यासाठी एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती, त्यामध्ये सर्व घेतलेली साखर घालायची। साखर तुम्ही ते थोडी कमी किंवा जास्त करू शकता। यामध्ये संपूर्ण अर्धा वाटी पाणी घालायचं। साखर छान मेल्ट होऊ द्यायची आहे मीडियम आचेवरच। तर पाहू शकता अशा पद्धतीने छान साखर विरघळलेली आहे। आपल्याला याचं गोडीबंद पाक तयार करून घ्यायचं। पाक तयार कसं झालं ते बघायचं असेल तर प्लेटवरती अशा पद्धतीने घालायचं आहे थोडं पाक। तो लगेच पातळ होत असेल तर थोडं आणखी म्हणजेच 2 मिनिट आणखी शिजवून घ्यायचं। तर पाहू शकता 2 मिनिट छान असं मी शिजवून घेतलेलं आहे। आणि आता आपण प्लेटवरती टाकून बघूयात। जर पटकन पातळ होत नसेल तर म्हणजे पाक आपला तयार झालेला आहे, गोडीबंद पाक। तर पाहू शकता थोडंसं पाक घेऊन मी यामध्ये प्लेटमध्ये टाकून बघते, आणि हा पाक जो आहे तो गोडीबंद पाक तयार झालेला आहे, लगेच विरघळून जात नाही आहे। तर अशाच पद्धतीचा आपल्याला पाक हवा आहे। आता यामध्ये मी क्रश करून घेतलेले विलायची घालणार आहे, आणि सोबतच केसरचे धागे, म्हणजे कलरसुद्धा खूप छान असा येईल याला। छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं, आणि याला झाकण ठेवून, यावरती झाकण ठेवून एका साईडला ठेवायचं आहे। आता पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे, छान गरम करून घ्यायचं। मी इथे थोडं थोडं तूप वापरणार आहे, त्यामुळे इथे अर्धा वाटी तूप घातलेलं आहे। तूप छान मेल्ट झालेलं आहे। आता यामध्ये घेतलेलं बेसन घालायचं आहे। बेसन स्वच्छ करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची, आणि या मीडियम फ्लेमवरती छान असं बेसन कलर चेंज होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे लागेल तसं तूप मी वापरणार आहे, थोडं थोडं करून, संपूर्ण तूप एकदाच वापरणार नाही। इथे बेसन भाजण्यासाठी अजिबात कंजूसी करू नका। जेवढं बेसन भाजेल तेवढीच वडी खूप छान टेस्टी होईल आणि तोंडात टाकताच विरघळेल। तर हळूहळू बेसनचं टेक्स्चर वेगळं व्हायला लागलेलं आहे, आणि कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे, पाहू शकता या पद्धतीने। तर संपूर्ण इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, आणि छान असा टेक्स्चरसुद्धा बदलायला लागलेला आहे, पाहू शकता या पद्धतीने। बेसनचा कलरसुद्धा मस्त असा आलेला आहे, छान खरपूस कलर आलेला आहे। हळूहळू छान तूप मेल्ट होतो, आणि टेक्स्चरसुद्धा मस्त येतो याला। या पद्धतीने जर तुम्ही वडी कराल तर मुलं वारंवार बनवायला लावतील। या पद्धतीची वडी तयार होणार आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला टेक्स्चर हवं आहे, छान तयार झालेलं आहे बेसन। आता यामध्ये तयार केलेला पाक घालायचा आहे संपूर्ण, आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला पातळ दिसत असेल, परंतु जसं जसं हे गरम होत जाईल तसं तसं छान याला घट्टसरपणा येतो। तर पाहू शकता अशाच पद्धतीने छान असा घट्टसरपणा यायला लागलेला आहे। जोपर्यंत कढईला सोडत नाही बॅटर, तोपर्यंत आपण याला मिक्स करून घ्यायचं। सोबतच इथे घेतलेला संपूर्ण खवा घालायचा आहे, याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्येच। खव्यामुळे आपली बर्फी तयार होणार आहे ती आणखीनच टेस्टी होण्यास मदत होत असते। तर पाहू शकता अशाच पद्धतीने छान असं कढई सोडायला लागलेलं आहे बॅटर।
इतपत आपल्याला घट्टसरपणा ठेवायचा आहे. जर यापेक्षा जास्त पातळ असेल तर आणखी 2 मिनिट शिजवून घ्या. तर याच टेक्स्चरमध्ये आपल्याला बॅटर हवं आहे. छान असं तयार झालेलं आहे बॅटर. गॅसची फ्लेम आता बंद करायची आणि याला खाली उतरवून घ्यायचं आहे. आता एका भांड्याला छान असं तूप आणि ग्रीस करून घ्यायचं सर्व साईडनी, म्हणजे वडी काढताना त्रास होणार नाही. संपूर्ण साईडने मी तुपाने ग्रीस करून घेतलं. यामध्ये तयार झालेलं बॅटर संपूर्ण ओतून घ्यायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने छान असं पसरवून घेतलं. आता यावरून ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार इथे वापरायचे आहेत. ड्रायफ्रूट्समुळे वडी दिसायलाही छान दिसेल आणि हेल्दीसुद्धा राहील. तुम्ही यावरती काजू, बदाम, पिस्त्याचे कापसुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. खूप छान हेल्दीसुद्धा राहतात ते. परंतु यामध्ये मी सध्या बदामाचे काप वापरते आणि वरच्या साईडने थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे वरती बदामाचे काप दिसणार नाही, छान वडीमध्येच सेट होतील. तर पाहू शकता आपली वडी छान अशी तयार झालेली आहे. टेक्स्चरसुद्धा मस्त झालेलं आहे. आता याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर मी ते फ्रीजमध्ये 2 तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता याला गरम तव्यावरती मी ठेवणार आहे संपूर्ण ताट, म्हणजे तूप छान मेल्ट होईल आणि वडी पटकन निघेल, चिकटून अजिबात बसणार नाही. आता याला तुमच्या आवडीनुसार आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. तर मी इथे स्क्वेअर शेपमध्ये वडी कट करून घेणार आहे. या पद्धतीने जर वडी तुम्ही मुलांना तयार करून दिली तर मुले खूप आवडीने खातील. या पद्धतीने नक्की तयार करा. तर एक वडी मी काढून दाखविणार आहे. तर पाहू शकता एकदम स्क्वेअर शेपमध्ये, याची जाडीसुद्धा पाहू शकता, मस्त अशी जिभेवर ठेवताच विरघळणारी, एकदम कलरसुद्धा भारी आलेला आहे. या पद्धतीची वडी तयार झालेली आहे. दुसरी वडीसुद्धा याच पद्धतीने मी दाखविते काढून, अजिबात ताटाला चिकटलेलं नाही आणि छान अशी वडी तयार झाली. ही वडी बनविण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला जरूर प्रेस करा. थँक्यू.